नमस्कार, रुचिकाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण या ठिकाणी कटोरी चाट बनवणार आहोत। त्यालाच आपण टोकरी चाट किंवा बास्केट चाट देखील म्हणतो। अगदी बाजार सारखी कुरकुरीत टेस्टी कटोरी चाट बनवण्यासाठी आपल्याला कटोरी व चाट अशा दोन रेसिपीज या ठिकाणी बनवून घ्यायच्या आहेत। तर चला सगळ्यात आधी आपण कटोरी कशी बनवायच्या ते बघून घेऊया। तर कटोरी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी एका परातीत 4 वाटी मैदा घालून घेतला आहे। आता त्यात 1 वाटी बारीक रवा घालून घेऊया। त्यात आता आपण अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया। या ठिकाणी तुम्ही कॉर्नफ्लॉवर ऐवजी गव्हाचे पीठ किंवा तांदळाचे पीठ देखील घालू शकता किंवा यापैकी काही नाही घातले तरीही तुमच्या कटोऱ्या ह्या छानच होतील। आता आपण त्यामध्ये थोडासा ओवा हातावरती क्रश करून घालून घेऊया। ओवा घातल्याने तुमच्या कटोऱ्यांना छान असा फ्लेवर येतो। त्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता त्यात आपण 2 चमचे भरून तेल घालून घेऊया। तेल हे शक्यतो गरमच घालून घ्यायचे आहे, कारण त्यामुळे आपल्या कटोऱ्या ह्या छान खुसखुशीत होण्यास मदत होते। आता हे सगळं साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तेल हे सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। तुम्ही बघू शकता आपलं सगळं साहित्य एकदम व्यवस्थित मिक्स झालं आहे।
देखील व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता आपली कटोरी ही दोन्ही साइडनी व्यवस्थित तळून झालेली आहे। अशाच प्रकारे आपण बाकीच्या देखील कटोऱ्या तळून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपली कटोरी ही एकदम कुरकुरीत झालेली आहे। आपण तयार केलेला रगडा हा स्टफिंग साठी त्या कटोरीमध्ये घालून घ्यायचा आहे। त्यावरून आपण थोडासा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। आता त्यावरून आपण थोडेसे बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेतले आहे। थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेतली आहे। आता आपण त्यावर थोडेसे दही घालून घ्यायचे आहे। आता आपण या ठिकाणी थोडीशी तिखट चटणी घालून घेऊया। आता थोडीशी आंबट गोड चटणी देखील यावर घालून घेऊया। आता यानंतर आपण यावरती थोडेसे डाळिंबाचे दाणे घालून घेऊया। या डाळिंबांच्या दाण्यामुळे या कटोरी चाटला एक वेगळाच फ्लेवर येतो व खायला एकदम क्रंची लागतात। आता त्यावर आपण थोडीशी बारीक शेव घालून घेऊया व आता सगळ्यात शेवटी आपण त्यावरून थोडासा चाट मसाला देखील घालून घेऊया। या ठिकाणी आपण रगड्यासाठी जो पांढरा वाटाणा वापरलेला आहे त्याऐवजी आपण या ठिकाणी काबुली चना, काळा वाटाणा किंवा स्प्राउट्स देखील वापरू शकतो। तर या ठिकाणी आपली आता ही कटोरी चाट पूर्णपणे खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।